राज्यातील मंत्रिमंडळ फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय घडामोड उघडकीस आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा अजित पवारांकडे सबूत केला। त्यामुळे धनंजय मुंडेच्या कमबॅकच्या चर्चा वेगात आल्या आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे नेते आणि बिनखात्याचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केलाय। ही माहिती अजित पवार यांच्या कार्यालयाकडून बुधवारी 17 डिसेंबर रोजी देण्यात आली आहे। कोकाटे यांच्याकडे असलेलं मंत्रिपद आता तात्पुरत्या स्वरूपात अजित पवारांकडे असणार आहे। त्यामुळे राज्य मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जाते। याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदासाठी कमबॅकच्या चर्चांना जोर आलाय। त्यासाठी धनंजय मुंडे यांनी थेट दिल्ली गाठत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची संसदेत भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे। शहांशी तासभर चर्चा झाल्याचं सांगितलं जात असलं तरी या भेटीबाबत मुंडेंनी मौन बाळगलंय। मात्र धनंजय मुंडेंच्या संभाव्य मंत्रिपदावर आता औरंगाबाद खंडपीठाचा निकाल अडचण ठरू शकतो। छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने वाल्मिक कराड याचा जामीन फेटाळताना तो या हत्येचा मास्टरमाइंड असल्याचं ठळकपणे नमूद केलंय। याआधी सत्र न्यायालयाने वाल्मिक कराड याचा जामीन नाकारला होता। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे संबंध राज्यभर चर्चेत असल्याने या निकालाच्या मुंडेंच्या मंत्रिपदावर परिणाम होऊ शकतो अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे। त्यामुळे एकीकडे दिल्ली दरबारी हालचाली वाढलेल्या असताना दुसरीकडे न्यायालयीन निर्णय मुंडेंच्या वाटेत अडसर ठरतील का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।